श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला एक अतिशय सुंदर असा जो अनुभव आहे, तो सांगणार आहे. कारण की अनुभवच एवढा सुंदर आहे आणि महाराजांच्या लीला काय असतात, हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त एका तीर्थाची लीला, जी की खूप मोठी आहे आणि अगदी साधी सोपी सेवा आहे. 5 मिनिटंही त्या सेवा करायला लागत नाही, अशी सेवा आहे, जी आपल्या सेवेकरी ग्रुपमधल्या म्हणजे सेवेकरी जो आपला वर्ग आहे, त्या ताईंनी एका केली. त्या ताईंचं त्यांनी मला Instaला जो आहे, त्यांचा जो अनुभव आहे तो शेअर केला आणि त्यानंतर जो मी अनुभव ऐकला, तर खरंच मलाही एवढं हे वाटलं, की महाराजांचं एक तीर्थ आणि त्याचा एवढा मोठा चमत्कार. तर या अनुभव आपल्या एक निकिता ताई म्हणून आहे, त्यांचा अनुभव आहे हा. तर अनुभव असा आहे, की ताईंना गेली 8 वर्ष संतान प्राप्ती नव्हती. आता लग्न झाल्यानंतर प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं, की तिला आई व्हायचं आहे. तिचं स्वतःचं मूल पाहिजे आणि आई होणं ही जगातली खूप मोठी गोष्ट आहे. अ, ज्या स्त्रियांना बाळ नाही त्याच समजू शकतात, की ह्या सुखापासून त्या वंचित असल्यावर त्यांना काय फील होत असेल म्हणून, की जगाचे टोमणे, हा समाज त्यांना कसं वागवतो, घरातील लोक कसे बोलतात, हे सगळं त्याच फील करू शकतात आणि त्यांनाच माहिती ते दुःख काय असतं म्हणून. तर ताईंच्या आयुष्यात असंच काहीतरी होतं. गेली लग्नानंतर त्यांना एकदाही प्रेग्नन्सी राहिली नाही आणि 8 वर्ष होत आले होते. ताईंना बाळ नव्हतं आणि ताईंची एवढे हेल्थ प्रॉब्लेम होते. डॉक्टरांकडे चेकअपला गेल्यावर डॉक्टरांनी सरळ सांगितलं, की तुम्ही आई होऊ शकणार नाही. स्पष्ट शब्दात डॉक्टरांचं मत होतं, की तुम्ही कुठलीही ट्रीटमेंट करा, IVF, IUI तुम्हाला कुठलीच ट्रीटमेंट तुमच्या बॉडीवर लागू होणार नाही आणि तुम्ही आई होऊ शकत नाही म्हणून. असं डॉक्टरांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं. ताई खूप निराश झालेल्या होत्या. म्हणजे अक्षरशः ताईंची जगण्याची इच्छा संपली होती. पण कुठेतरी त्यांचा महाराजांवर विश्वास होता, की मी सेवेमध्ये आहे, मी सेवा करते, तर महाराज मला नाराज होऊ देणार नाही, असा ताईंचा विश्वास होता. आणि त्यानंतर ताईंनी एक छोटीशी सेवा सुरू केली. ताईंकडे एक छोटी महाराजांची पितळेची मूर्ती होती आणि त्या मूर्तीचं ताई दररोज तीर्थ घेत होत्या. अभिषेक करायच्या, त्या तीर्थ त्या प्राशन करायच्या आणि ताईंचे खूप सगळे हेल्थ प्रॉब्लेम होते बरं का. तर त्या ते स्वामींना स्नान घालायच्या, अभिषेक घालायच्या, त्या तीर्थ ते घ्यायच्या. त्यांचं दररोज असं चालू होतं आणि ताईंना मासिक धर्म आला, तरीही त्यांचे मिस्टर कुणी अभिषेक केला, की ते तीर्थ त्या ताईंना द्यायचे आणि त्या ताई ते प्राशन करायच्या. ते प्यायच्या आणि सतत ताईंनी 1 वर्षभर ही सेवा केली आणि 1 वर्षानंतर असंच एक दिवस ताईंना अचानक खूप उलट्या, चक्कर यायला लागला आणि ताईंच्या मनातच नव्हतं, की मला संतान प्राप्ती होईल किंवा मला प्रेग्नन्सी राहिली असं काही त्यांच्या मनामध्येच नव्हतं. त्यांना वाटलं, की मला अशक्तपणा वगैरे आले असेल, त्यामुळे मला होत असेल म्हणून त्या सहज डॉक्टरांकडे गेल्या चेकअपसाठी. जेव्हा डॉक्टरांनी त्यांची ब्लड टेस्ट केली, तेव्हा त्यांची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली. तुम्ही विचार करा, की त्या ताईंचा आनंद काय असेल आणि ज्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं, की तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत संतान प्राप्ती होणार नाही आणि आज अचानक नॅचरली त्या बाईला मूलबाळ होतंय. ही महाराजांची किती मोठी लीला आहे बघा ना तुम्ही. फक्त एका तीर्थाच्या सेवेने त्या ताईंना आज संतान प्राप्ती झालेली आहे. तीही लग्नाच्या तब्बल 8 वर्षानंतर. ते कुठलीही ट्रीटमेंट न घेता, एकही रुपया खर्च न करता, जिथे डॉक्टरांनी हात टेकले होते. असं म्हणतात की जिथे विज्ञान थांबतं, तिथे अध्यात्माची शक्ती सुरू होते. तशीच आपल्या स्वामींनी लीला केली आणि आज ताईंना सुंदर अशी मुलगी आहे. तर या तुम्ही महाराजांची कुठलीही सेवा करा. अहो, छोटीतली छोटी, मोठ्यातली मोठी कुठलीही सेवा करा. महाराज तुमची सेवा जर श्रद्धेने असेल आणि तुम्ही जर पूर्ण भक्तिभावाने ती सेवा करत असाल ना, महाराज त्याचं फळ आपल्याला नक्कीच देतात. आणि ताईंच्या प्रेग्नन्सीमध्ये भरपूर प्रॉब्लेम आले, पण ताईंनी 9 महिने जोपर्यंत ताईंची डिलिव्हरी होत नाही, तोपर्यंत ताईंनी ती सेवा सोडली नाही. महाराजांचं तीर्थ त्या पितात. आणि मला अजून एक ताईंची एक विशेष गोष्ट सांगायची आहे. ताईंनी त्यांच्या मुलीचं अन्नप्राशन केलं. तर त्या अन्नप्राशनमध्ये ताईंनी पहिलं तीर्थ त्या मुलीला महाराजांच्या अभिषेकाचं तीर्थ त्या मुलीला दिलं होतं. ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण की प्रत्येक आता माझं बाळ आहे, मलाही वाटतं की माझ्या बाळाने स्वामी सेवेकरी व्हावं. प्रत्येक सेवेकऱ्याची इच्छा आहे की त्यांच्या मुलाने सेवेकरी व्हावं. नाही तो काही झाला मोठ्या आयुष्यामध्ये, तो सेवेकरी झाला ना तरी खूप आहे. तर असा काहीतरी महाराजांचा सेवेचा अनुभव आहे. तुम्ही सगळ्यांनी पूर्ण श्रद्धेने करा. जसं निकिताताईंना ह्या सेवेचं फळ मिळालं, तसं तुम्हा सगळ्यांना मिळेल. फक्त सेवा कुठलीही करा, पूर्ण श्रद्धेने करा. महाराज एक ना एक दिवस नक्की फळं देतील आणि महाराजांचा चमत्कार घडायला उशीर लागणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.